गेल्या 8 दिवसात तुम्हाला केतन अग्रवालच्या या खुनाच्या प्रकरणामध्ये 2 आरोपित हे आता क्लिअर झाला असेल. या सगळ्यामध्ये सियाने आणि चेतन चौधरी दोघांनी मिळून कशा पद्धतीने कट रचला, तो पुण्यातल्या लुल्लानगरच्या कोणत्या कॅफेमध्ये रचला, त्याचे CCTVs पासून सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. आणि अगदी कोर्टामध्ये काय चाललेलं होतं, कोणत्या बेसिसवरती या सगळ्याच्या आर्ग्युमेंट झाल्या आणि इथून ते सियाला खरंच शिक्षा होऊ शकते का, ती किती दोषी असू शकते, याच्यासाठी तिच्या जे विपुल दुशिंग डिफेन्स लॉयर साधारण डिफेन्स काय म्हणतो या सगळ्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याच्यावरतीच तिची कस्टडी एक्सटेंड होणार नाही होणार आणि पुढे शिक्षा कशी होणार अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आत्तापर्यंत या सगळ्याची इत्तेभूत माहिती दिली, पण आत्ता एक्सक्लुझिव्हली मुंबई तकवरती मला 2 गोष्टी सांगायच्यात. मुद्दा क्रमांक 1, ह्या सगळ्यामध्ये हे फक्त दोघं नव्हते, आणखी एक व्यक्ती अशी होती ज्या व्यक्तीला सगळ्या कॉन्स्पिरसीची माहिती होती. मुद्दा क्रमांक 2, या सगळ्या प्रकरणात आता पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी म्हणजे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यांनी कोर्टामध्ये एक अर्ज ठेवला आहे. ते म्हणजे कशासाठी, ते या सगळ्या म्हणजे लाय डिटेक्टर टेस्टसाठी. हे 2 काय मुद्दे आहेत, कसे आहेत, सगळ्या पटापट समजून घेऊ. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता हे आहे वडगाव मावळचं पोलीस स्टेशन, ज्या पोलीस स्टेशनमध्ये मी आत्ता उभा आहे. आणि काही वेळापूर्वीच म्हणजे आज सकाळी काय झालं, इथून सियाला बाहेर काढलेलं होतं. तिला परत एकदा तिच्या घरी नेण्यात आलं सकाळी. म्हणजे काल असं झालं होतं की काल पण तिला घरी नेण्यात आलं आणि तिथून मग काही गोष्टी तिच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या होत्या. आणि इतकंच नाही तर त्यानंतर सुद्धा असं झालं होतं की सियाला परत एकदा घरी घेऊन गेले. तिने कपडे कोणते घातले होते, एक्झॅक्टली त्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी रिकवर करायच्या राहिल्या होत्या का, अशा एक एक गोष्टीचं या सगळ्यामधून रिकव्हरी करण्यात आली. आता मुद्दा असा आहे की इथपर्यंत गोष्टी थांबत नाहीत, गोष्टी या सगळ्याच्या पुढे जातात. आणि त्या कशा जातात हे समजून घ्यायचं असेल तर आताचा माझा हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्यातून तुम्हाला साधारण काय गोष्टी करायच्यात, काय नाही आपण कळून जातील. आत्ता थोड्या वेळापूर्वी काय झालं, तर थोड्या वेळापूर्वी असं दिसलं की या सगळ्यामध्ये त्या सियाला हे घेऊन गेलेले होते आणि तिच्या घरी ते घेऊन गेले वगैरे सगळं झालं. मी तुम्हाला सांगितलं होतं की पण या सगळ्या कॉन्स्पिरसीमध्ये आणखी एका पोराचं नाव समोर होतं. तो कोण आहे, काय नाही हे समजून घ्यायचं असेल तर आता लक्ष द्या. थोडा कॅमेरा इकडे घ्या. हां, आता मुद्दा असा आहे चेतन चौधरीचा एक शाळेतला मित्र आहे, पोरगा आहे बीडचा. तो सध्या इथे आपल्या बालेवाडीपासून पुढे गेले की तिथे एका खासगी कंपनीत काम करतो. IT मधला आहे तो. आत्ताच 1 वर्षापूर्वी त्याला नोकरी विक्री लागलेली आहे. 22 वर्षाचे असते. चेतन चौधरी आणि ते दोघं आधी शाळेत एकत्र होते. झालं असं की जेव्हा ही कॉन्स्पिरसी सगळी ठरवते बघा, 31 मे तारीख महत्त्वाची, कारण त्यावेळी पहिल्यांदा सिया तिकडे गेली होती केतन अग्रवाल सोबत लोहगडावरती. तिच्या डोक्यात हे क्लिक झालं की अरे हा एकदम चांगला स्पॉट आहे, इथून आपण प्लॅन एक्झिक्यूट केला तर कोणाला कळणार नाही. आणि ते तिच्या डोक्यामध्ये आलेलं होतं. आणि त्यानंतर ती रेकी झाली. मग 4ला प्लॅन ठरला, जो 4चा घरच्यांनी कॅन्सल झाला, कारण म्हटले 6 तारखेला तुम्ही बालीला चाललाय, आता कुठे फिरायला जाता. मग ते बालीचं वगैरे तुम्हाला सगळं माहिती, पासपोर्टचं प्रकरण. मुद्दा असा आहे चेतन चौधरी आणि सिया ह्या दोघांनी मिळून त्यांच्या या मित्राला हा त्यांचा प्लॅन सांगितलेला होता. यावेळी त्या मित्राचं असं म्हणणं होतं, त्याने आता पोलिसांना सांगितलंय की तुम्ही असलं काही लफडं करू नका बाबा, इतकं काहीतरी मॅटर करू नका. पण ही जेव्हा कॉन्स्पिरसी कुक होत होती त्यावेळी असं आहे की हा मित्रसुद्धा त्यामध्ये होता. त्याला या प्लॅनबद्दल माहिती होती. हे कसे करणार, काय करणार याचं डिटेलिंग नंतरच्या काळात झालं, जेव्हा तिने लोहगडचे प्रॉपर त्याला व्हिडिओज दाखवले, आम्ही कोणत्या स्पॉटवर उभे होतो, कुठून ट्राय केलं तर काय होऊ शकतं, या बाजूला क्लिफ आहे, पश्चिमेच्या बाजूला, असं सगळं हे नंतर डिटेलिंग झालं. पण सुरुवातीला असं होतं की चेतनच्या ह्या शाळेतल्या मित्राला या सगळ्याबद्दल प्लॅनबद्दल माहिती होती. आता दुसरा विषय असा आहे, याबद्दल मग त्याने माहिती का नाही दिली, त्याला हे अपेक्षाच नव्हती की हे दोघं खरंच इतका मोठा प्लॅन करतील आणि मारतील. आता ज्यावेळी 18 तारखेला ह्या सगळ्याचं एक्झिक्युशन झालं, चेतन तिथून उतरला खाली. तो मध्ये येताना फक्त एका ठिकाणी चहा प्यायला थांबला. नीरज कुमार नावाचा त्याच्या दुकानात काम करणारा माणूस आहे, ज्या माणसाचा मोबाईल तो सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर नीरज कुमारला तो भेटला. हे सगळं झालं, स्वतःचा मोबाईल त्याने घेतला संध्याकाळी. आणि झालं असं की त्या दिवशी संध्याकाळी ह्याने परत त्याच्या मित्राला फोन केला आणि हे दोघं एका ठिकाणी भेटायला गेले आणि त्याला सांगितलं की भाई आम्ही त्याला धक्का दिला. तो मित्र शॉक झाला. त्यानंतर तो म्हटला की अरे परवापर्यंत तुम्ही सांगत होता की तुम्ही करणार आहे, हे ठीक आहे, तुम्ही खरंच केलं हे खरंच घडलं. सो जेव्हा या सगळ्याचा कडून जेव्हा डिजिटल डेटा रिकवर केला होता, मागच्या वेळच्या कोर्टातले तुम्ही हिअरिंग ऐकले असतील माझ्या, त्यात तुम्हाला कळलं असेल की तो डेटा सगळा रिकवर केला जात होता. या सगळ्यामधला पोलिसांनी सांगितलं की काही गोष्टी त्यांनी डिलीट केलेल्या होत्या. तर माझं म्हणणं असं आहे की त्या ज्या डिलीट केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्याच आता रिकवर होत आहेत. आणि त्याच्यामध्ये पोलिसांना काही या मित्रासोबतचे चार्ट सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला काल ताब्यात घेतला. आणि मग या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. मग तो म्हटला की मला हे माहिती होतं. आता मुद्दा असा उरतो की मग हा मुलगा कॉन्स्पिरेटर आहे का हा एव्हिडन्स आहे,
ही गोष्ट अजून मात्र आता या सगळ्याच्या काय आपण म्हणू की अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे की याच्याकडे इतक्या इत्थंभूत माहिती अवेलेबल आहे का, किंवा समजा याला प्लॅन माहिती होता तर त्याला तो इतक्या डिटेलमध्ये माहिती होता आणि या सगळ्यामधून त्याला मारूनच टाकणार आहेत, इथपर्यंत सगळ्या गोष्टी माहिती होत्या की थोड्या थोड्या गोष्टींची माहिती होती. कारण जर सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर तो ते इन्फॉर्म करू शकला असता, तरी पण तो केला नाही, तो शांत बसलायचा, तर तो त्या कॉन्स्पिरसीचा भाग झाला. पण त्याला जर सगळ्या गोष्टी 100% माहीत नसतील, ह्यांनी थोडं थोडंच त्याच्यापाशी ठेवलं असेल आणि त्याच्यावर त्याचं ओपिनियन घेतलं असेल तर मात्र तो कॉन्स्पिरेटर होत नाही. मुद्दा असा आहे, आता पोलीस या सगळ्यामध्ये पहिल्यांदा एक माफीचा साक्षीदार आणू शकतात, ही अजून शक्यता म्हणून मी बोलतोय, इट इज नॉट क्लिअर. पण तो माफीचा साक्षीदार तेव्हा होईल जेव्हा तो त्या कॉन्स्पिरसीचा 100% भाग असेल आणि तो 100% पार्ट असेल तरच तो त्या पूर्ण कॉन्स्पिरसीचा भाग राहील. आणि जर तो भाग झाला तर त्याला कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून पोलीस उपस्थित करू शकतात आणि मग त्याला सांगतील की तुला हे सगळं माहिती होतं, त्यांनी कसं केलं, काय केलं, काय नाही हे सांग. त्याचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड झाले, त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन झालं की मग या सगळ्यामध्ये सिया आणि चेतन चौधरी यांनी कसा कट रचला ह्या गोष्टी पुढे येतील. आता झालंय काय समजून घ्या. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेसच्या बेसिसवरती केसेस 100% पुढे द्यायला किंवा त्याचा कन्व्हिक्शन रेट 100% व्हायला खूप त्रास होतो. त्याचं कारण असं आहे की परिस्थितीजन्य पुरावे हे त्या परिस्थितीशी निगडीत असतात. ते सबळ पुरावे म्हणून कन्व्हर्ट व्हायला इन्व्हेस्टिगेशन थरो करावं लागतं. त्या थरो इन्व्हेस्टिगेशननुसार एक थेरी आधी एस्टॅब्लिश करावं लागते. त्या थेरीच्या आधारे सबळ पुरावे गाठावे लागतात आणि मग त्या सबळ पुराव्यांच्या आधारे सांगावं लागतं की ओके आम्ही हा तपास केला, ही थेरी ती एस्टॅब्लिश झाली आणि मग अशा पद्धतीत झालं. मुद्दा असा आहे, नसरापूर सारख्या रेप केसमध्ये मायनर आपण त्याला म्हणू की फिजिकल अब्यूजची केस होती पॉक्सोची, त्याच्यामध्ये थेरी सिद्ध करणं सोपं होतं परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार. पण मर्डर सारख्या प्रकरणामध्ये जिथे ढकलतानाचा व्हिडिओ नाहीये, कुणीच प्रत्यक्षदर्शी नाहीये, कुणीच असं नाहीये की ज्याला या सगळ्याबद्दल माहिती होती, हे सगळं असताना 3 माणसं आहेत, त्यातला एक एलिमेंट झाला, सो उरलेले दोघं सांगतील तेच सत्य, असं आत्ताच्या घडीला प्रायमा फेसी परिस्थिती आहे. पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करतायत, बेस्ट डिटेक्शन आहे, मी हे पण सांगतो तुम्हाला. मुद्दा असा आहे, पण कोर्ट तुमच्याकडे थेरी मागत नाही, कोर्ट तुमच्याकडे सबळ पुरावे मागतं. ते पुरावे आता एक एक समोर यायला लागलेत आणि त्यातला हा चेतन चौधरीचा मित्र जो मूळचा बीडचा आहे, वर्गमित्र, इथे पुण्यात नंतर हे दोघं शाळेमध्ये वगैरे शिकत होते, हा याच्यामध्ये काय की रोल प्ले करतो हे महत्त्वाचं आहे. आता येऊ मुद्दा क्रमांक 2. मी तुम्हाला म्हटलं होतं की या सगळ्यामध्ये माझ्याकडे ॲक्च्युअली ते लेटर पण आहे की या सगळ्यामध्ये काय झालं होतं, तर या सगळ्यामध्ये लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासंदर्भात कोर्टासमोर अर्ज केला होता. कुणी अर्ज केला? ग्रामीण पोलिसांनी. साधारण एक सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो. का लाय डिटेक्टर टेस्ट कधी कंडक्ट केल्या जातात? ज्यावेळी पोलिसांचा तपास एखाद्या ठिकाणी येऊन थांबतो आणि त्याच्या पुढचे कोणते क्लू मिळत नाहीत, त्यावेळी अशा पद्धतीचे टेस्ट होते. किंवा ॲडमिसिव्ह एव्हिडन्स याच्यामध्ये जेव्हा लागत असतात, ते करण्यासाठीच ते पुरावे गोळा करण्यासाठी तुम्हाला काही पुढच्या गोष्टी एक एक मिळावं लागतात, त्याच्यासाठी या कंडक्ट केल्या जातात. आता साधारण काय आपल्याकडे 3 पद्धती असतात. म्हणजे एक नार्को असतं, याच्यावर तुम्हाला माहिती आहे ते फ्लुइड बॉडीमध्ये इंजेक्ट करतात, त्यानंतर माणूस थोडंसं हिप्नोटाईज झाल्यासारखं होतं, त्यामुळे त्याला काही गोष्टी विचारतात, ते असतं. दुसरं एक ब्रेन मॅपिंग वगैरे असतं, ते काही शक्य नाही. तिसरी पॉलिग्राफ टेस्ट मात्र सगळ्यामध्ये होऊ शकतं की ज्याच्यामध्ये बॉडीला इलेक्ट्रॉड्स वगैरे लावलेले असतात आणि मग त्या पॉलिग्राफमध्ये साधारण कळून जातं की तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. तो ग्राफ असतो, तो ग्राफ तुमचा इथे फ्लक्च्युएटिंग राहतो. या सगळ्यामध्ये पॉलिग्राफ टेस्ट मोस्ट प्रॉबेबली करण्याची परवानगी मागितली. आणि दुसरं, सियाने हस्तलिखित हिंदीमध्ये हे सगळं दिलेलं आहे की ही टेस्ट कंडक्ट करायला माझी कोणतीही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की पोलीस कोर्टाकडे अर्ज करतील हे ठीक आहे, पण या टेस्ट कंडक्ट करण्यासाठी कोर्टाने तो अर्ज मंजूर जर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन हे प्रूव्ह करावं लागतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की अशा अतिसामान्य परिस्थितीमध्ये तपास असताना, इतकी महत्त्वाची केस असताना आम्हाला हे टेस्ट केली गेली पाहिजे, आणि आम्हाला पुढचा क्लू यातला मिळेल, हे तुम्हाला कोर्टाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आणि दुसरं, ज्याची करणार आहात त्याची कन्सेंट, त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. तर सियाने आत्ता ही परवानगी दिलेली आहे आणि मी तपासात पूर्णपणे सहकार्य करते असं लिखित कोर्टाकडे तिने सबमिट केलं आहे. आता समजा उद्या या टेस्टमध्ये तिला प्रश्न विचारला, एक उदाहरण म्हणून सांगतो, की तू हा खून केलास का? ती म्हटली हो, तर कोर्टासमोर हा पुरावा म्हणून कन्सिडर होत नाही. पण उदाहरण म्हणून सांगतो, समजा तिने स्टॅब केला, जसं चाकूने तिने भोसकला असेल एखाद्याला, आत्ता ह्याच्यामध्ये ढकललं नाही, समजा भोसकलं. आता तो चाकू रिकवर करायचा, चाकू सापडत नाही,
या टेस्टमध्ये जर सियाने सांगितलं की फलाना चाकू मी म्हणजे कोणतं मी हत्यार ह्या कमिट करताना क्राईम कमिट करताना वापरलं ते मी कुठल्या तरी एका XYZ ग्राउंडमधल्या ABCD बेंच खाली ठेवलेला आहे आणि त्याच्या आधारे जर पोलीस तिथपर्यंत पोहोचले आणि तो चाकू त्यांना खरंच रिकवर झाला तर तो ॲज अ ॲडमिसिव्ह एव्हिडन्स म्हणून तिथे कन्सिडर होतो. अदरवाईज तिचे कन्फेशन्स तिला हिप्नोटाईज म्हणण्यापेक्षा तिला ह्या ज्या टेस्टमध्ये इलेक्ट्रॉन लावून समजा तिची पॉलिग्राफ टेस्ट केली तर ती जे काही सांगते ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. क्लू काय मिळालेला आहे त्याच्या आधारे तो प्रूव्ह झालाय का ती सांगते ती थिअरी त्याच्यामध्ये अप्लाय होते का अशा सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये काळजी घेतली जाते. त्यामुळे मुंबई तक बघत राहा या सगळ्या प्रकरणातल्या डिटेल्स अपडेट देणार आहे. मी आता ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहे ॲक्च्युली याच गाडीमधून तिला आत्ता आणलं पण आज सकाळी परत एकदा घरी नेण्यात आलेलं होतं कारण तिने क्राईम कमिट करताना जे कपडे घातले होते त्याच्या संदर्भात पोलिसांना काही शंका होत्या. मग ते त्यांना तिला घरी वगैरे घेऊन गेले किंवा क्राईम कमिट करताना आणखी कोणत्या गोष्टी होत्या तिच्याकडे समजा मोबाईल तर गेलेले आहेत आणखी काही होतं का खिशामध्ये वगैरे वेगळं. सो अशा XYZ सगळ्या गोष्टी तिच्या घरातून रिकवर झाल्यात. त्याच्या त्या कुठे ठेवल्या होत्या काय नाही वगैरे असं सगळे आज सुद्धा झालं कालही झालं होतं आणि आजही झालं आहेत. रिक्रिएशनचे सीन संपलेत पण कोर्टात काय होतं हे बघण्याचं असेल तर संध्याकाळचं पुणे मेट्रो आवर्जून बघा कारण आजचा दिवस D-Day आहे. का तर एकूण 14 दिवस साधारण कस्टडी मिळते त्यातली आत्ता पहिले 7 दिवसांची आणि मग 4 दिवसांची अशी 11 दिवसांची झाली. सो आज आणखी 3 दिवसांसाठी पोलीस मागू शकतात आणि ती मागितल्यानंतर कोर्ट मॅजिस्ट्रेट कस्टडी देते का परत आणखी 1-2 दिवसाची त्यांना एक्सटेंड करून देतात ते बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती तपासाच्या आणखी पुढच्या 2 दिवसातले धागेदोरे समोर येणार. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी इथेच थांबतो वडगावमधून.